नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी 2025च्या या व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण 28 ऑगस्ट या दिवशी पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून असणारे महत्त्वपूर्ण 10 चालू घडामोडीचे प्रश्न स्पष्टीकरणासहित आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि चॅनलला जाता जाता लाईक करायला विसरू नका. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. आजचा प्रश्न क्रमांक 1. भारतीय राज्यघटनेतील शेवटची घटनादुरुस्ती कधी करण्यात आली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सप्टेंबर 2023 मध्ये भारतीय राज्यघटनेतील शेवटची घटनादुरुस्ती करण्यात आलेली आहे. याविषयी काही महत्त्वपूर्ण पॉईंट्स लिहून घ्या. मग या शेवटच्या घटनादुरुस्तीमध्ये नेमकं काय होतं, काय बदल करण्यात आला होता राज्यघटनेमध्ये? तर बघा, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, दिल्ली विधानसभा यामधील 1/3 आगामी 15 वर्षाच्या कालावधीकरिता जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या. कुणासाठी? तर महिलांसाठी. एक शब्द राहून गेला इथं. आगामी काळात कुणासाठी जागा राखीव ठेवण्यात आल्या तर यामधील तर महिलांसाठी. कुणासाठी? महिलांसाठी विधानसभेच्या जागा राखीव ठेवण्यात आलेल्या होत्या. हे ते लक्षात ठेवायचं आहे. मग आता हा प्रश्न आपण का घेतला? तर याच्या पाठीमागचं कारण आहे, आता सध्याला चर्चेचा विषय झालेला आहे घटनादुरुस्ती. कोणता विषय चर्चेला चालला आहे? घटनादुरुस्ती. बघा, ही घटनादुरुस्ती आणि तुम्ही हे वाचलं असेल, घटनादुरुस्ती विधेयक 123 कधी सादर करण्यात आले? तर 2025 मध्ये. आता घटनादुरुस्ती विधेयक आणि घटनादुरुस्ती यामध्ये काय फरक आहे? तर बघा, घटनादुरुस्ती विधेयक म्हणजे काय? तर घटनादुरुस्तीसाठी तयार केलेले कच्चा मसुदा म्हणजे घटनादुरुस्ती विधेयक. आणि घटनादुरुस्ती म्हणजे काय? तर बघा, एखादं घटनादुरुस्ती विधेयक मांडण्यात आल्यानंतर ते लोकसभेमध्ये पारित केलं जातं, त्याच्यानंतर राज्यसभेत पारित केलं जातं आणि त्यानंतर ते राष्ट्रपतीच्या स्वाक्षरीसाठी पाठवलं जातं. हे सर्व प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर त्याचं जेव्हा कायद्यात रूपांतर होतं तर त्याला म्हणतात संपूर्ण घटनादुरुस्तीची प्रक्रिया. म्हणून काय, घटनादुरुस्ती विधेयक आणि घटनादुरुस्ती यामध्ये हा फरक आहे. घटनादुरुस्ती म्हणजे काय? तर घटनेमध्ये बदल केलेला असेल त्याला घटनादुरुस्ती म्हणतात. आणि घटनादुरुस्ती विधेयक म्हणजे काय? जर एखाद्या घटनेमध्ये काही बदल करायचा असेल त्याच्यासाठी तयार केलेला कच्चा मसुदा म्हणजेच काय? तर घटनादुरुस्ती विधेयक. मग तुम्हाला विचारलं घटनादुरुस्ती विधेयक कितवे? तर घटनादुरुस्ती विधेयक 30वे. आणि घटनादुरुस्ती कोणती विचारली शेवटच्यात? तर सांगायचे 106वी. कितवी? 106वी घटनादुरुस्ती. आणि ह्या घटनादुरुस्तीनुसार काय करण्यात आलेलं आहे? मग 106व्या घटनादुरुस्तीनुसार आत्ताच बघितलं आपण, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, दिल्ली विधानसभा यामधील ज्या आहेत 1/3 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. कशासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत? तर महिलांसाठी. हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थित कळला असेल तर प्रतिक्रिया कमेंटमध्ये अवश्य द्या. चला तर मग आपण तोपर्यंत पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 2. भारतातील सर्वात मोठा दुसरा व्याघ्र प्रकल्प कोणता बनला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सुंदरबन व्याघ्र प्रकल्प. कोणता? सुंदरबन व्याघ्र प्रकल्प. मग याविषयी काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. मग सुंदरवन व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? तर हा व्याघ्र प्रकल्प पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे. कोणत्या राज्यामध्ये? पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे. मग भारतातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प कोणता? भारतातील सर्वात मोठा कोणता? तर व्याघ्र प्रकल्प कोणता असं विचारल्यास तर नागार्जुन श्रीशैलम व्याघ्र प्रकल्प. कोणता? नागार्जुन श्रीशैलम व्याघ्र प्रकल्प. हा कोणत्या राज्यात आहे? तुम्ही मला कमेंट करून सांगाल. काय कमेंट करून सांगाल? हा कोणत्या राज्यात आहे हे मला तुम्ही कमेंट करून सांगा. चला तर मग मी तोपर्यंत पुढचा प्रश्न घेतो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अविनाश दयाल सिंग. कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? अविनाश दयाल सिंग. मग याविषयी एक महत्त्वपूर्ण पॉईंट आहे तो लिहून घ्या. कोणता? तर मग राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहे? तर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत अजित डोवाल. आणि कधीपासून येते? तर 2014 पासून
आहेत, हे लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. राष्ट्रकुल भारोत्तोलन चॅम्पियनशिप 2025 कोठे सुरू आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, भारत या ठिकाणी ही सुरू आहे. मग याविषयी काही महत्त्वपूर्ण पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. भारतामध्ये कोणत्या ठिकाणी सुरू आहेत मग? तर भारतामध्ये अहमदाबाद या ठिकाणी सुरू आहे ना. अहमदाबाद कुठे आहे? तर मग गुजरात राज्यामध्ये आहे. मग ही सुरू कधीपासून झालेली आणि कधीपर्यंत चालणार आहे? तर ही 24 ते 30 ऑगस्ट दरम्यान होणार आहे, पार पडणार आहेत. आता सध्याला सुरू आहेत, संपेल कधी मग? तर 30 ऑगस्टला संपणार आहेत. मग यामध्ये एकूण किती देश सहभागी झाले? तर यामध्ये एकूण 30 देश सहभागी झालेले आहेत आणि 30 देशाचे 291 खेळाडू आहेत. मग यामध्ये पहिल्याच दिवशी भारताला 2 सुवर्णपदक मिळालेले आहेत. किती सुवर्णपदक मिळाले आहेत? भारताला 2 सुवर्णपदक मिळालेले आहेत. त्यामध्ये एक मीराबाई चानू आणि दुसरे कोणते आहे तुम्ही मला कमेंट करून सांगा. आपण तसे या स्पर्धेच्या स्पेशल स्पर्धा पूर्ण झाल्यानंतर या स्पर्धेवरील जे काय पदक विजेते असतील त्यांच्यावरती एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे, त्यामुळे तुम्ही याची काळजी करू नका. चला तर मग पुढचा प्रश्न घेऊ. पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 5. महिला समता दिन कधी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 26 ऑगस्ट या दिवशी महिला समता दिन साजरा केला जातो. तर मग हा कधीपासून साजरा केला जातो? तर हा 1920 पासून साजरा केला जातो. कधीपासून साजरा केला जातो? 1920 पासून साजरा केला जातो. का साजरा केला जातो? तर बघा, अमेरिकन महिलांना या दिवशी मतदानाचा हक्क मिळाला होता. याच्या स्मरणार्थ महिला समता दिन साजरा केला जातो, हे इथं लक्षात ठेवायचं आहे. मग महिलांविषयी अजून काही महत्त्वपूर्ण 2 दिवस आहे. पहिला महत्त्वपूर्ण दिवस आहे राष्ट्रीय महिला दिन. कधी आहे? 13 फेब्रुवारी. आणि आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी आहे? तर 8 मार्च. आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी साजरा केला जातो? 8 मार्च. हा प्रश्न आपल्या पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून एकदम महत्त्वपूर्ण आहे, लक्षात ठेवा. चला मग पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 6. जागतिक तीरंदाजी युवा अजिंक्यपद स्पर्धा 2025 मध्ये सुवर्ण पदक विजेती खेळाडू शर्वरी शेंडने कोणत्या राज्याची आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, आपल्या महाराष्ट्राची ती आहेत. मग महत्त्वाचे पॉईंट्स आहेत याविषयी. काय महत्त्वाचे पॉईंट्स आहेत? मग ती महाराष्ट्रामधील कुठल्या जिल्ह्याची रहिवाशी आहे? तर ती पुणे जिल्ह्याची रहिवाशी आहे. मग ही स्पर्धा कोणत्या ठिकाणी पार पडली? तर कॅनडामध्ये विनिपेग या ठिकाणी ही स्पर्धा पार पडली. मग तिची कॅटेगरी कोणती होती खेळाची नेमकी? तर 18 वर्षाखालील महिला. कोणती होती? 18 वर्षाखालील महिला ही तिची कॅटेगरी होती. हा प्रश्न आपल्यासाठी का महत्त्वाचा आहे? कारण की ती महाराष्ट्रीयन आहे. का महत्त्वाचा आहे? ती महाराष्ट्रीयन आहे, म्हणून हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धा 2025 मध्ये ऐश्वर्य प्रताप सिंग तोमरने कोणते पदक जिंकले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सुवर्ण पदक जिंकलेले आहे. कोणते पदक जिंकलेले आहे? तर सुवर्ण पदक जिंकलेले आहे. आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धा कोणती विचारली? तुम्हाला विचारली स्पर्धा आशियाई नेमबाजी. आशियाई नेमबाजी. मग मला आपण या स्पर्धेविषयी पूर्ण डिटेल माहिती पहिले घेतलेली आहे. काय माहिती घेतलेली आहे? ही स्पर्धा कोणत्या ठिकाणी झाली आहे, ही स्पर्धा कोणत्या ठिकाणी सुरू आहे, या स्पर्धेची नेमकी कितवी आवृत्ती आहे, हे सर्व झाले. बघू कोणाच्या किती लक्षामध्ये आहे, मला कमेंट करून सांगा एकदा. चला मग तोपर्यंत आपण पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. भारताची जलविद्युत राजधानी अशी नवी ओळख मिळालेले राज्य कोणते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अरुणाचल प्रदेश. कोणतं राज्य आहे? अरुणाचल प्रदेश. या राज्याला नुकतेच भारताची जलविद्युत राजधानी म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे, हे इथे लक्षात ठेवायचं आहे. मग याविषयी एक महत्त्वपूर्ण पॉईंट तो कोणता? तर मग अरुणाचल प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री कोण आहे? तर पेमा खांडू. अरुणाचल प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री कोण आहे? तर पेमा खांडू हे अरुणाचल प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री आहेत. चला नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9.
2025चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, राम सुतार यांना 2025चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे. याविषयी महत्त्वपूर्ण पॉईंट लिहून घ्या. हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा नागरी पुरस्कार आहे. तर मग याची सुरुवात कधी झालेली आहे? तर याची सुरुवात झालेली आहे 1996 पासून. कधी सुरुवात झालेली आहे? तर 1996 पासून सुरुवात झालेली आहे. मग मला कमेंट करून सांगा की महाराष्ट्र भूषण पहिला पुरस्कार कुणाला भेटला होता? महाराष्ट्र भूषण पहिला पुरस्कार कुणाला भेटला होता? मला कमेंट करून सांगा. चला तोपर्यंत मी पुढचा प्रश्न घेतो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. नाटो या संस्थेचे लॉजिस्टिक मुख्यालय कोठे स्थापन करण्यात येणार आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, स्वीडन या ठिकाणी हे लॉजिस्टिक मुख्यालय स्थापन करण्यात येणार आहे. मग स्वीडनमध्ये कोणत्या ठिकाणी? तर एस्कोपिंग, काय ठिकाणाचं नाव आहे? एस्कोपिंग नावाच्या ठिकाणी हे स्थापन करण्यात येणार आहे. लक्षात ठेवा. मग नाटोचा लॉंग फॉर्म काय आहे? तर नॉर्थ ॲटलांटिक ट्रीट ऑर्गनायझेशन. काय? नॉर्थ ॲटलांटिक ट्रीट ऑर्गनायझेशन हा नाटोचा लॉंग फॉर्म आहे. मग नाटोची स्थापना कधी झालेली आहे? तर 4 एप्रिल 1949 रोजी नाटोची स्थापना झालेली आहे. मग नाटोचे मुख्यालय कुठे आहे? तर ब्रुसेल्स, बेल्जियम या देशामध्ये हे आहेत. मग नाटोचे एकूण सदस्य राष्ट्र किती आहे किंवा सदस्य देश किती आहे? तर नाटोचे एकूण सदस्य देश आहेत 29 सदस्य देश आहेत. बघा, आजचे हे होते महत्त्वपूर्ण 10 चालू घडामोडीचे प्रश्न, जे की पोलीस भरती तसेच सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणार आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून अवश्य सांगा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.